निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवि चंद्रपती सारिकरिष्टि वेगवाणी प्रवर्तते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुंडलिका व्रज हरि विठ्ठल श्री नामदेव भगवान की जय भाई ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय पार्वती पते शिव हर महादेव। अशा प्रकारे भगवान वानप्रस्थी आश्रमातून गृहस्थाश्रम शिवताला काल भगवान शंकर सत्यकतीवर का पार्वती मातेचा लग्न सोहळा संपन्न केला। भगवान शंकर गृहस्थाश्रमी बनले। देवबाप्पा म्हणतात आता सावधान समयो आतापर्यंत बेसावध वागलात तुम्ही पण आता तरी सावध व्हा। भगवान शंकर वृत्तीवर आले। सावध होणं म्हणजे झोपेतून उठणं नाही, वृत्तीवर आले। ज्या कर्माची निवृत्ती होती तिची वृत्ती तयार केली। वृत्तीवर आले म्हणजे जिम्मेदारी। लग्न झाले की जिम्मेदारी डोक्यावर आली। लग्न न होणारा मुलगा दिवसभर मी कुठे फिरला कोणी विचारत नाही, पण एकदा लग्न झालं रे झालं मनामध्ये बांधला गेला। जरी आई वडिलांनी नाही विचारला तर धर्मपत्नी विचारती का हो कुठे बसला होता। आई वडिलाला सांगता येत बाळने रानात दारे फोडायला गेलो तिथे जमणार। भगवान शंकर गृहस्थाश्रम स्वीकारला। भगवान शंकराचं बरंचसं वराड आलतं का? किती वराड आलतं? बरंचसं वराड आलं। वराडाला काही घेणं नाही। लग्न लागलं आणि तिकडं पद्धत होती लग्न लागल्यावर जीव घालला। कारण जुनी पद्धत अशी होती लग्न लागायच्या आधी जर जे माणसं जेवले आग सीधा टाकायलाच मनपात लोक येत नव्हते, डायरेक्ट वारामध्ये जाऊन बसायचे। भगवान शंकराचा लग्न विधी संपन्न झाला। भूदेवाने साड भरलं। साड वेगळं साडे वेगळं। आता साडे नाही आता बोलतो साडे। साड महोत्सव झाला आणि पहिले लग्न 5-5 दिवसाचे केले जात होते। साडे जेवण द्यायचं अमुक द्यायचं। भगवान शंकराला जानवसा त्याला आपल्याकडे बिराड घर म्हणतात। बिराड घर जानवशामध्ये पार्वती माता आणि भगवान शंकराची ग्रंथी बांधली। ग्रंथी म्हणजे गाठ। आणि इकोना असणारी ओर पक्षाकडील मंडळी ज्या ठिकाणी थांबली तिकडं वधूवराचं आगमन झालं। भगवान शंकर असणारे ग्रस्त झाले। सर्व लोक बघतात एवढ्यामध्ये हिमालय राजे सासरे बनले आणि मेनकाई हिमालयाची पत्नी ही भगवान शंकराची सासुमा बनल्या। जावयाकडे बघितलं आणि जावयाच्या सानिध्यामध्ये आल्या। पुन्हा बोलणं होईल किंवा न होईल। जावई बापू नवरदेव या नात्याने आपल्या दामादाची पूजा केली नेमकेने आणि भगवान शंकराच्या पुढे जावई या नात्याने पदर पसरला। ऐका माझ्या पोटचा गर्भ मी तुमच्यासाठी तर हाताच्या फोडाप्रमाणे
त्याप्रमाणे मी हिचा प्रतिपाळ केलेला योग्य सांभाळा. ती अनामत आता तुमची आहे, वास्तविक माझा अधिकार नाही. आपल्या मुलीचा हात गावाच्या हातात देताना ऐका उन्हाळे कधी काही केलेलं नाहीये. शाळेचं जीवन जगत 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 तिचा युवा असणारा मी संपन्न केलेला. माझ्या मुलीकडून काही बोलता वेळेस चुकेल, बोलण्याची अजून तिला माहिती नाहीये. घरामध्ये कसं वर्तन करावं हे तिला ज्ञान नाहीये. त्यावेळी जरी माझ्या मुलीकडून काही चुकलं तर थोडं माफ करा. तुमच्याशिवाय कोण आणि कितीही जन्मामध्ये किती वेळा जन्म घेतले तरी भगवंता तुमच्या चरणाशिवाय सेवा आणले पोलिसाची माझ्या कन्याने केलेली नाही. अंतःकरण भरून आलं, डोळ्यातून आठवं गळू लागलेले, कंठामध्ये बाष्प दाटून आला, मेनका माता असणाऱ्या हृदय करू लागल्या. सासमाच्या डोळ्यातलं पाणी गळगळ गळगळ वाहू लागलं. भगवान शंकराच्या चरणाचा असणारा अभिषेक झाला. भगवान शंकर सासूमाला कसं बोलावं? जावाई सासूला बोलण्याकरता लाजला. जगाला बोलायचा अधिकार आहे पण सासूला बोलायचा अधिकार नाही. आपल्या धर्मपत्नीला सांगितलं काही दुःख नाही म्हणून तो सांग. पार्वती माता म्हणतात मी कसं सांगू? भगवान शंकराची पूजा केली ना, भगवान शंकरला विनंती केली माझी मुलगी लहान आहे, अजून वय नाहीये, तिचा प्रतिपाल योग्य करा. घरात गेल्यानंतर कोणाला कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं, काय कर्म करावं हे अजून ज्ञान नाहीये. भगवान शंकराचे पाय धरले आणि ज्या मातीने ज्या बैल मुलीला असणार तळ हाताच्या पुराप्रमाणे प्रतिपाल केला. अंतःकरण भरून आला आणि तहा पडून पार्वती मातेच्या वेळेला कन्या सासराची झाली. पैसे झाले माझ्या जीवा. तुकोबाराची जी अवस्था झाली, तुकोबारा सांगतात जशी मुलगी एकुलती एक मातेने वाटा लावत असताना जे मातेचं अंतःकरण होतं, जे दुःख होतं ते मला जसे पाण्याच्या अलिप्त टाकलेली बासुरी. तर
बाजूला टाकलेल्या माशाची जी अवस्था व्हावी येणेप्रमाणे माझ्या जीवाला वाटू लागलं, तेच मेनका मातेला वाटू लागलं. भगवान शंकरांनी समाधान केलं. आता काही मायबाप नव्हते, तुमच्या पोरीला चांगलं सांभाळून बनायचं. अगं ही वयाच्या पाया पडायची गरज पडली नाही. हिमालयाने आणि मेनकीने इनी वयाला पाहितलं नाही, म्हणजे सेवा घडली नाही. ती पण परत ते बदलली. इनी वयावर काही घेणार नाही. सहज सासूबाला विचारा, बरे का पोरीचं? ते म्हणजे बाकीचे माणसं कशी असणार, काय घेणे? ज्याची देव चांगला आहे ना, ज्याची देव चांगला आहे, बाकीच्याला काही घेणं नाही. सासू बरी का, सासरा बरा का, ननन बरी, काही म्हणायचं काम राहिलं नाही. म्हणून परमार्थ करत असताना त्यावेळेला भक्ती स्वरूपाने मेनकेने भगवान शंकराची भक्ती केली. जावाई म्हणून नाही, एकटीच जाण वसा असणारा. ज्या ठिकाणी बिराड घर दिलं त्या ठिकाणी नवीन वधूवराचं आगमन झालं. पाहुणे मंडळीला भेटले, थोडा मोठाचे दर्शन घेतले. दर्शन कामं घ्यायचे, नवरदेव नवरीने दर्शन कामं घ्यायचे. निदान डीजेचा तरी खर्च निघाला. डीजेच्या खर्चामुळे दर्शन, कारण पाया पडले की कामा येत नाही. म्हणून दर्शन झाले त्यावेळेला पाहुणे मंडळीची पंगत बसवायला हिमालयाने सुरुवात केली. दिव्य मंडप दिला दारात. कन्यादान मुलीचं लग्न दारात व्हावं आणि दारामध्ये 4 पात्र होतावं. आम्ही म्हणतो का आम्ही गुप्तच देऊ होता, काय पैसे घ्यायचे ते घ्या, पण खटपट कोणी करायची? नवरदेवाला सांगितलं 10 लाख घ्या, तुम्ही तिकडे करून घ्या. मग कन्यादान त्यांचे का आपलं? आपलं. हिमराजाने गिरिवराने भगवान शंकराचं जेवढं वरण आलं तेवढ्या वरणाला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. मला वाटतं आपला आज 22 होता की आज वरडा जेवण ना कालच्या लग्नात. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला आणि पंक्ती बसवल्या. निगराणी पाण्याकरता मोठमोठ्याने देवमध्ये भगवान विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर सर्व निगराणी बघण्याकरता वरणाचे जेवण झाले. जेवण झाल्यानंतर वाहन बाहेर काढले. ज्याच्या मोटरसायकलीमध्ये अडकल्या त्या अडकले. त्याच्यासाठी गाड्या लग्न लागायच्या आणि एककडच लावावं लागतात. गाडी गेली का हरकत नाही, पण निघाली पाहिजे लवकर. भगवान शंकरांनी विनंती केली, मामाजी निघतात म्हणजे माझी इच्छा आहे, 5 दिवस तरी तुम्ही माझ्या नगरीला राहा. 5 दिवस पहिले वराड सांभाळलं जात होतं आणि वराडाचे क्षुल्लक कारणामुळे भांडणं लागायचे. पहिल्या पाय धुण्या एक होत्या, वरमयाची पाय धुणी झालीच पाहिजे. आणि जणू बैलाच्या वैरणी मिळून पेनी मिळून हाणामाऱ्या, कारण वराडच बैलगाड्याचं होतं. आधी नवरीच्या बापाला विचारावं लागलं वराड किती येईल, म्हणजे 100 बैलगाड्या येत्या. 100 बैलगाड्याची वैरणीची आणि पेंडीची सोय होईल का? इकडे उकाड्यावरले बोटू नका टाकीना, पण तिथं पेंड्या उपशी. गाडीमध्ये 2 माणसं गेली की दोघांनी पेंड्या उपसायच्या. शेजाऱ्या पाजाऱ्या वैरागी उपसायच्या. त्याची लागाना भांडणं काय घेणे, वराडाला काय घेणे. आणि प्रत्येकाने किलो 2 किलो पेंट त्या वर बापाकडून आणायची. जेवायला बसते म्हणजे केळीच्या पानाचं पात्र असायचं आणि पाणी प्यायला गाडगे असायचे. कुंभारला आधी सांगावं लागायचं एवढे आम्हाला पाणी पिण्याकरता गाडगे लागते. वराड कलाकार पण त्यावेळेला मला वाटतं पिणारे खाणारं वराड कमी होतं. पिणारं जर आताचं वराड असतं तर मी म्हणतो गाडगं वाढून दिलं नसतं. गाडगे पाणी प्यायला असायचे तरी लोकांना समाधान वाटायचं. जीवन लईच उत्तम
शिरा भाताची पंगत म्हणलं की वराडा म्हणायचं काय पंगत झाली. वराडा मंडळीचे जेवण झाले. 5 दिवसाचा आग्रह केला हिमराजाने. वराड 5 दिवस ठेवलं. त्याला मेनकेने असणारा ब्राह्मण स्त्रीला बोलवून घेतलं. सांडवी म्हणतात तिला. सांडवी मातेला बोलून घेतलं. पाहुणचार इथे झाला आणि सांडवी मातेला सांगितलं पार्वतीला नांदण्याचा विधी सांग. सासर घरी गेल्यानंतर नांदायचं कसं असं शिकवावं लागत होतं. तरी जुन्या सासू म्हणायच्या माईने हे शिकलं का. एखादं काम जर कमी पडलं तर म्हणे माईने देवाने एखादी दाशी पोरीला होत नाही. आता नाही म्हणायच्या. आता म्हणते ना कसली बघा नका का काय द्याय ना तर तेवढं बघाच. बरोबर आहे का नाही. म्हणून सांगतात त्या सांडवी नावाच्या ब्राह्मण स्त्रीला बोलवलं. पार्वतीला तिने अनुकरण केलं. सत्यपतिव्रतेचा वसा पार्वतीला दिला. सत्यपतिव्रता नेमकी काय कोण. जिची पतीवरी सत्ता ती सत्यपतिव्रता. पतिवरीची सत्ता होती म्हणजे कोण म्हणजे सत्ता नाही. सकाळी उठल्यापासून झोपून करत त्याच्यामुळे असं सरकार ऊस घातल्यासारखं खेळून काम करून घेते. माझी सत्ता आहे ना. हे सत्ता नाही. पतीची आज्ञा कधीच करायची नाही. मालकाच्या आधी कधी जेवायचं नाही. स्वयंपाक केल्याने केला मालकाची वाट बघायची. मालकाचं जेवण झाल्यावरच बायकोनी जेवायचं. का दोघांनी एका ताटातच खायचं. आता निघालं एका ताटातच खायचं. मालक समोर असल्यानंतर तोंडावर कधी सुरकुत्या पाडायच्या नाही. प्रफुल्लित चेहरा मालका पुढे दिसला पाहिजे. मेकअप असेल, सजावट असेल, राणीमान असेल आपल्या मालकाच्या पुढे. मालक 2 दिवस कुठे गावाला गेले त्या दिवशी मेकअपही करायचे नाही आणि मालकाचं नावही उच्चारायचं नाही. मालक आल्यानंतरच समाधान. घरात सासू असेल सासूला कसं बोलायचं. सासरा असेल सासऱ्याला कसं बोलायचं. इतकशी मिरची गणलेली असतं तर तिला वळींस म्हणायचं. नंदाला वळींस म्हणायचं. बरोबर आहे का नाही. सासमाला जे मालक म्हणत असतील तेच म्हणायचं. एका गावामध्ये एक मुलगा आपल्या आईला अक्का म्हणत होता. अक्का अक्का म्हणायचा. अक्का म्हणायचं म्हणलं. तिने विचारलं तुमची बहीण का माझी बहीण. ते मला गेले आमचं अक्का घरच अक्का म्हणते. ती म्हणजे मी बी म्हणेन अक्का. अक्का म्हणत 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 म्हणल्यावर आता मी सांगा सासूला अक्का म्हणायचं म्हणल्यावर सासऱ्याला भाऊजी म्हणावं लागेल का. भाऊजी म्हणावं लागेल ना. म्हणून त्या घरातील कुटुंबाची देर असेल भाई असेल घरातील जेवढी मंडळी असेल पार्वती चांगल्या प्रकारचं बोलायचं. सर्वांचे जेवण झाल्यावरच आपण जेवायचं. मालक झोपी काढले तर झोपीतून त्यांना उठवायचं नाही. मालकाने स्नान केले की मालकाच्या पूजेची सामग्री सिद्ध करून ठेवायची. मालकाने मागावर आपण द्यावा हे करायचं नाही. मालकाला नेमकं जेवायला काय आवडतं हेच पदार्थ बनवायचे. का कसली भाजी करायची पुन्हा मालकाला म्हणायचं आवडली का हो. आता नाही लागायला. आई म्हटली का नाही बाळा भाजी जरा तिखट वाटते. ते मला म्हणणार का भागा मला तिखट खायची सवय लागते. कसली बी आपल्या पत्नी कोण भाजी खराब झाली शोकावर म्हणणार नाही भाजी भुकली गाड्या. ते उलट म्हणणार लईच वाणी आज ती भाजी आमच्या म्हातारीला जमलीच नव्हती. काय सुंदर स्वयंपाक करतेस.
अर्ध्या पोळ्या करपलेल्या असल्या तरी मिटक्या मारून खाईल. आणि आईची भाजी थोडीही उकली माकायला सुधरत नाही, आईला डोस देणार. सर्व त्यावेळेला पार्वती मातेला नाचणुकीचा वरसा. मालकाच्या आधी जेवायचं नाही, मालकाच्या पुढं असणार कवा डोक्यावरला पदर खाली आणायचा नाही. आणि नित्य सकाळ संध्याकाळ आपल्या पती परमेश्वराचं दर्शन घ्यायचं. तो 22 फुटात धरला तरी घ्यायचं. किती फुटात? मालक जर चाकरवरून लेझिम खेळत आले तरी म्हणायचं घालीन लोटांवर वन देण्याच्या भली असलेली डोक्या इतकी समय द्यायची ओवाळायची. ओवाळू आरती माझ्या नवरोबा नाका. पती हा परमेश्वर आहे पत्नीचा. मालकाच्या व्यतिरिक्त कोणत्या गावाला मनाने जायचं नाही, कोणत्या यात्राला जायचं नाही, कोणत्या मंडपामध्ये यायचं नाही. पतीची आज्ञा करून कधीच परमार्थ करायचा नाही. आणि मालकाच्या व्यतिरिक्त परपुरुषाच्या गाडीवर डबल सीट बसायचं नाही. आमच्या मालकाला हाणता येत नाही, काय करावं? आमच्या मालकाला गाडी हाणता येत नाही, काय करावं? आपल्या पतीच्या सानिध्यामध्ये विनोद हास्य हे करणं योग्य, पण परपुरुषाच्या समोर हास्य करायचं सीमित हास्य असावं. आणि कामाशिवाय पायक्याच्या दारात जायचं नाही. शेजाऱ्याच्या सकाळ संध्याकाळ दुसऱ्याच्या दारात बसून आपलं डोकं उघडं करून मोठ्याने हसायचं नाही. 4 माणसामध्ये आपल्या मालकाचा अवमान करायचा नाही. उलट दारात जरी बसलं तर शेजारी म्हणले ना बसा म्हणायचं नाही, मला आता येते. त्याचा स्वभाव तुम्हाला माहीत नाही. मालकाची आज्ञा प्रत्येक पालन करणं हेच सत्य पतिव्रतेचा अधिकार. पातिव्रते पण पार्वती तुला सांभाळावं लागल. मालकाची आज्ञा करता योग्य नाहीये, मग पातिव्रतेमध्ये नंबर कोणाचे लागले? पातिव्रतेमध्ये नंबर इथून माग कोणाचे लागले? नाही म्हणजे इथून मागे कुणी केलं तर आम्ही करणार आहे. त्याने सांगितलं द्रौपदी 7 सांगितल्या असतात. अहिल्या, सीता, सती, एक सती. सत्यवानाने सावित्रीची कथा ऐकली. मेलेल्या मालकाला तिने जिवंत केलं. मेलेल्या मालकाला आपण मेलेल्याला फक्त उपदेश करायचा, तुम्ही मला सोडून चाललात काय, मला कशाला ठेवलं? मला फक्त त्यांनी उठून बसावं म्हणा, तो जा पुढे, मी येतो पुन्हा मागून. नाही, फक्त रडायचंय. रडायचं त्यांच्यामुळे नाही रडायचं. तुम्ही गेल्यावर आमचं कसं होईल? आणि जेवढं व्यक्त झाले होते ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही म्हणून रडायचं. हा मोह आहे. मोह असताना निर्माण झाला की माया वाटते म्हणून रडायचं. पार्वती मातेला सांडवीने बोध केला आणि सांडवीने पार्वती मातेला सांगितलं पातिव्रते नेमकं काय आहे? आपल्या असणाऱ्या कुळाला कलंक लागत असं वागायचं नाही. मुलगी ही 2 कुळाचा उद्धार करते. मुलगी ही 2 कुळाचा उद्धार करते म्हणून कुली कन्या पुत्र म्हटलेले. आधी मुलगा नाही म्हटलं, मुलीचं नाव घेतलं. कुली कन्या पुत्र होती जे सात्विक कयाचा हरिक वाटे. वंश कुळामध्ये मुलगी चांगली जन्माला आली तर नवऱ्याकडे 21 कुळाचा उद्धार करते आणि बापाकडे 21 म्हणजे 42 कुळाचा उद्धार. मुलगी जर पोटाला आली तर उद्धार करते. स्त्री ही अंतर काचेचं भांड थोडाही कडा गेला तर 43 कुळ्या नरकात घातल्याशिवाय
म्हणून मुलीचं असणारं भवितव्य काचेचे असणारं भांड्यासारखं आणि स्वावलंबी जीवन कधीच नाही. मुलगी म्हणून जन्माला आलेली आली, जीवन परावलंबी आहे. लहानपणी आई वडिलांच्या आज्ञामध्ये वाढावं लागतं. थोडी मोठी झाली की भावाच्या बंधनामध्ये जाईल. बाहेर कशाला माहिती हो, वयामध्ये आली एकदा लग्न झालं की नवऱ्याच्या आज्ञामध्ये 40 वर्ष झालं, मुलगा झाला रे झाला, मुलाच्या आज्ञामध्ये आईला राहावं लागतं. स्वतंत्र जीवन मुलीचं नाही. अशी पार्वती माता साध्वीचा बोट घेऊ लागली आणि पार्वती मैया असणारी भगवान शंकराच्या चरणाकडे लक्ष लागलं, ऐकण्याकडे नाही. मालक सांभाळून घेते जरी चुकलं तरी. येण्याप्रमाणे भगवान शंकराचा आणि पार्वती मातेचा असणारा शांतवन केलं. साधवीने पाठीवर येते स्त्रीचा असणारा वसा पार्वतीला दिला. पार्वतीला सगळं शिकवलं. पार्वती माते आणि भगवान शंकर वरवधू वरार असणाऱ्या कैलासाच्या दिशेने निघण्याच्या तयारीला लागलं. जात असताना गणपती बाप्पा उंदरावर बसलेले पुढं, म्हणून गणपती बाप्पाचा नंबर आधी. निर्विघ्न ज्या कार्या तिकडे येणार नाही गणपती बाप्पा पुढे निघाले. गणपती बाप्पाचा जन्म झालता का नवटा झालता तरी मानावा लागला. सुपारी ठेवली की गणपती, ग्रंथावर सुपारी ठेवली की गणपतीची स्थापना, म्हणून गणपती. आपण ती गणपती पुढे सुपारी ठेवणार, गणपतीची बेबी सुपारी लागली. गणपती बसवायला पहिले चिखलाचे गणपती करायचे, कशी बेबी मोठी करायची, मोठी सुपारी आणि की खवते. ओराड कैलासाच्या दिशेने निघाला. देवलोकांनी असणारा निरोप मागितला भगवान शंकराला आणि वराड ज्या ज्या गावावर आलं त्या त्या गावाला वराड निघाला. सत्य लोक ब्रह्मदेव सावित्री वराड सत्य लोकांच्या दिशेने निघाले. इंद्र असणाऱ्या आपल्या सर्व कुटुंबासहित अमरपुरीला आला, तोही निघाला. भगवान शंकर कैलास पर्वताकडे निघू लागले. वराड वाजत गाजत असणार कैलासाच्या दिशेने आलं. कैलास महादरवाजामध्ये आल्यानंतर पुढे काही असणारे शून्य लोक गेले. पार्वती माता ग्रह प्रवेश करणार. एवढ्या म्हणजे ग्रहदारावर लक्ष्मीची पूजा करावी लागते. मग एक घट भरून ठेवलेला असतो आणि तो घट असताना त्या नवरीने पायाने ओलांडायचा असतो. पार्वती माता दारावर आल्यावर आधीच असणारी पार्वतीचं स्वरूप धारण करून लक्ष्मी दारात बोलला. पार्वती थक्क झाल्या. देवा किती बाय काय तुम्हाला, किती बाय काढला ते म्हणजे एकच आहे. एक होती तर तुझ्याकडे कधीच गेली नाही ती सखी, एकच आहे म्हणजे मग घरात कोण उभा आहे? हिची पाठीमागं पूजा करायला उभा ती कोण आहे? माघारी वळून भगवान शंकरांनी बघितलं आणि तिला विचारलं तू कवा आली? ती म्हणजे मी कोण दिशी नाही तुमच्यापाशी. कोण दिशी नाही म्हणल्यावर पार्वतीच्या मनामध्ये जास्त संशय वाढला. पार्वती माता रडतात. एवढ्यामध्ये भगवान शंकरांनी पार्वतीची समजूत काढली. कमंडल उतरला, आतमध्ये प्रवेश केला, ग्रह प्रवेश झाला आणि भगवान शंकराची ग्रहशास्त्री म्हणून स्वीकार झाला. येण्याप्रमाणे पार्वती मातेचा या ठिकाणी रुद्र संहितेतील पार्वती खंडाचा असणारा शेवट केला. तुंडली कवळारी विठ्ठल नामदेव तुकाराम पार्वती पती शिवा
लीलेप्रमाणे भगवान शंकराचा लग्न सोहळा संपन्न झाला. भगवान शंकर ग्रस्ताश्रमी म्हणून प्रपंच करू लागले. आपल्यामध्ये संसार प्रपंचाच्या घडामोडी देवाला करावं लागतात. देवाने ग्रस्ताश्रम स्वीकारला आणि घरामध्ये असणारा पती पत्नी या नात्याने राहू लागले. लग्न झालं. लग्न होऊन किती दिवस झाले? वर 6 महिने झाले की चिंता. 2 वर्ष झालं लग्न झालं, अजून काही लेकरोबाळ नाही, काय करावं काय नाही, चिंता. ह्या देवाकडे जा, ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा. ब्रह्मदेवाकडे द्यालेला भरती असणारी ब्रह्मदेवा तारकासुर नावाच्या दैत्याने एवढा उन्माद बांधला गेलेला आहे. देव दानव मानव एकशेतीन जाणण मारण उच्चाटन करणारी बंदीमध्ये टाकले. तारकासुराचा अंत भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने होणार आहे. भगवान शंकराचं लग्न झालं, अजून मुलगा झाला नाही. काय करावं, काय करावं, कसं करावं असा विचार देवांना पडला. देवाने त्यावेळेला बरोबर विचार केला. त्यावेळेला संध्या आणि काम झाली ना. काम प्रगट झाला. भगवान शंकरला मोह निर्माण केला. कामासक्त भगवान शंकरला बनवलं. भगवान शंकरांनी तिसरा डोळा उघडला. कामाला भस्म केलं. कामाचा संसार नायनाट केला. आपल्या घराजवळ शेजाऱ्याचं घर पडलं हरकत नाही. बरेच लोक म्हणतात तुमचं बांधकाम चांगलं झालं हो, पण तुमच्या पन्हाळाचं पाणी येणारं जाणाऱ्या डोक्यावर पडतं. हे म्हणलं तुम्ही सांगता ते खरं. मला कुठं वाटतं खोटं. पंचमी बाग सर माते पर्यंत तिकीट पण झाला येणे गाडी. माझं पाणी इथंच पडत. तसं भगवान शंकराला संतती जर नाही झाली तर तारकासुराचा अंत होणार नाही. आणि तारकासुर मरण पावल्याशिवाय सृष्टीमध्ये असणारा आनंद निर्माण होणार नाही. देवाला देवाचं राज्य मिळणार नाही आणि लोक सुखाने खाणार नाही. आजही बरेच तारकासुर आहेत जीवनामध्ये, पण ते आपल्याला कळत नाही. भगवान शंकराला त्यावेळेला त्या कामाने मोहित केलं. पार्वतीचं स्वप्न पडलं. पाटा 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 पार्वती मातेचा कालावधी संपत आला आणि भगवान शंकराने पार्वती विहार करत करत कुठे गेले? शिवालयाच्या किनारी गंगेच्या कडेला एकांतामध्ये. पार्वती मातेने गुहेज्ञान भगवान शंकरला विचारलं. भगवान शंकराने गुहेज्ञान पार्वतीला सांगितलं. याला शिवतत्व म्हणतात. हे सांगितलं पण कथा खरी रंगात आली. पार्वतीला झोप लागली. आपल्याकडे तीच आहे. सुरुवातीला कथा चालू झाल्यावर येणं होत नाही. आल्यापासून तर मेळ लागत नाही, कारण सुरुवातीच्या कथाचा संदर्भ लागत नाही. मध्ये आल्यावर नाही, कळाल्यावर झोप येते. आणि नेमकं कथा सुटायच्या टायमाला सांगितली. आज लवकर झाल्यावर वाटतं. पार्वती मातेचं गुहेदान माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथाने ऐकलं. गुरु परंपरेची सुरुवात झाली. पोती लावली एकाने आणि फायदा झाला शेजाऱ्याचा. आपले तसं 3 वर्ष नवनाथाची पोती वाचवली. पण या घरच्यांनी कवाच ऐकली नाही. पण शेजाऱ्याने असा कान लावला भिकाणीला, त्याचा उद्धार झाला. तसं ज्ञान 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 नेमकं काय? ज्ञान सगळ्याला सांगितलं जातं पण सगळ्याला आत्मसात होत नाही. पार्वतीला नाही झालं. बराच कालावधी निघून गेला. मग यात्रा करून शिना भगवान शंकर पार्वती माता कैलास पर्वतावर आल्या. पार्वती मातेला दिवस गेले. गणपती बाप्पा पोटाला येणार. कार्तिक स्वामी
कार्तिकीय कार्तिक स्वामीचा असणारा गर्भधारणा झाली, देवाने स्तुती केली आणि कार्तिक महर्षी जन्माला आली पार्वतीच्या पोटी. कार्तिक महाराजांचा जन्म झाला, पण जन्मात कार्तिक वैराग्य होते कार्तिकामध्ये. पुढं पाटा 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 भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, लवकर रावत तीर्थावरून मी आंघोळ करून येतो. तुझी ही स्नान संध्या आठव. भगवान शंकर स्नान संध्या करण्याकरता तीर्थावर गेले आणि पार्वती माता स्नान करण्याकरता आतमध्ये बसल्या. पहिले काही एवढे बाथरूम बांधलेले नव्हते पहिले. आता बाथरूम शिवाय पर्याय नाही तर पहिलं कुठेही बसा होतं. पार्वती मातेने सांगितलं, स्नान करेपर्यंत जर एखादा परकीय माणूस आत आला तर हे आमच्या भगवान शंकराचा दरवाजा ताटी उघडा. ज्ञानेश्वर पहिले दरवाजे असते होते, पण पार्वतीने विचार केला, डोक्यावरून पाणी घ्यायच्या अगोदर असणार अंगाची मळी काढली आणि मळीची एक मूर्ती बनवली आणि ती मूर्ती बनवली, ती गणपती बाप्पा म्हणून तयार केली. सांगितलं, पोरा माझा असणार नाना आणि स्नान संध्या होऊन दारात उभा राहाय. कोणी जरी आत आला तर माझ्या परवानगी शिवाय आत येऊ देऊ नको. गणपती बाप्पा म्हणला, माझा बाप आला तरी आत सोडणार नाही, बाकी ज्याची काय मजा नाही. गणपती बाप्पा दारामध्ये बसले, पार्वती मैयाची स्नान संध्या चालू आहे. एवढ्यामध्ये महादेवाच्या घरी दुसऱ्याची मजा नाही व्हायला. माणसं म्हणते ते महाराज आहे, पण तेव्हा आपण काय होतो त्याच्या घरी जाणार बघायला. तो महाराज आहे पण त्याचा स्वभाव तुम्हाला माहितच नाही. ते खडूस महाराज म्हणून भगवान शंकर आले. भगवान शंकर आतमध्ये जाऊ लागले. गणपती बाप्पाने असा केलं, थांबा, कोण आहे तुम्ही? ते म्हणजे मी या घरचा मालक आहे. ते म्हणजे कशावर? घर नंबर तुमच्या कपाळाला आहे का? बाजूला हो म्हणले. आतमधून आज्ञा येऊ तर तुम्ही आतमध्ये जायचं. भगवान शंकर म्हणजे माझ्याच घरी आरवणारा कोण? तेव्हापासून परवानगी शिवाय आत येऊ नाही असं बोललेलं आहे.